नमस्कार. कधीकधी ना मोठमोठी रहस्य अगदी छोट्याशा मजकुरात लपलेली असतात. आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत. एक अशी कथा जी सुरू व्हायच्या आधीच संपते. चला तर मग बघूया काय आहे हे शब्दांचं कोडं. जरा विचार करा, आपण एखादी प्राचीन कथा वाचायला बसलोय आणि तिची पहिलीच ओळ आहे प्रज्ञेने परिपूर्ण. वा, वाटतं ना की पुढे काहीतरी जबरदस्त असणार आहे. पण गंमत तर इथेच आहे, कारण ही कथा पुढे जातच नाही. बस वाक्य तिथेच अर्धवट संपतं. मग काय झालं असेल? कथा हरवलीये की कुणीतरी मुद्दाम अपूर्ण ठेवलीये? ह्याच प्रश्नांचं उत्तर आपल्याला आज शोधायचं आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं वेगळ्या प्रकारे विचार करावा लागेल. या मजकुराकडे कथा म्हणून नाही, तर एका गुन्ह्याच्या तपासासारखं, म्हणजे पुराव्यांचे छोटे छोटे तुकडे म्हणून बघूया. एक एक तुकडा तपासला की सत्य समोर येईलच. तर ही आहे ती मूळ नोंद. बघा, पहिल्यांदा पाहिल्यावर यात असं काही खास वाटत नाहीये, बरोबर? पण विश्वास ठेवा, ह्या अगदी साध्या दिसणाऱ्या ओळींमध्येच आपलं उत्तर लपलेलं आहे. चला, याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक चिन्ह नीट निरखून पाहूया. चला तर मग आता आपल्या तपासाला खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. या नोंदीतला प्रत्येक छोटा भाग एका पुराव्यासारखा आहे, जो आपल्याला उत्तराच्या जवळ घेऊन जाईल. आपला पहिला पुरावा, हा आकडा 500. आता साधा आकडा वाटेल, पण हा काय सांगतो? हा सांगतो की ही नोंद एकटी नाहीये. ती एका मोठ्या संग्रहाचा भाग आहे, ज्यात कमीत कमी 500 तरी गोष्टी आहेत. म्हणजे आपण एका विशाल ग्रंथालयात आलो आहोत. पुढचा सुगावा आहे शीर्षक, सिरिमांत जातक. नावावरून तर वाटतंय की ही एखादी बोधकथा किंवा दंतकथा असावी. पण मग प्रश्न तोच येतो, जर हे कथेचं नाव आहे तर कथा कुठे? आणि यामुळे आपलं कोडं आणखीनच गुंतत चालले. आता येऊया त्या अर्धवट वाक्याकडे. प्रज्ञेने परिपूर्ण. एखाद्या कवितेच्या किंवा श्लोकाच्या सुरुवातीसारखं वाटतंय, नाही का? पण त्यापुढचा तो छोटासा शब्द इत्यादी, तो खूप महत्वाचा आहे. तो आपल्याला ओरडून सांगतोय की अरे, इथे काहीतरी मुद्दाम गाळलेला आहे. आणि आता आपला शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा. तो शब्द आहे महाउम्मगा. हा शब्द म्हणजे या सगळ्या कोड्याची किल्ली आहे असं म्हटलं तरी चालेल. पण काय असेल हा महाउम्मगा? एखादं ठिकाण, एखादं पुस्तक की गुणाचं माव? ओके, तर आपल्याकडे आता काही तुकडे आहेत. एक आकडा, एक शीर्षक आणि काही विचित्र शब्द. पण हे तुकडे जोडण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. हे सगळं आले कुठून? म्हणजे आपल्याला हा प्रश्न विचारावाच लागेल की हे जातक म्हणजे नेमकं काय असतं? चला तर मग आता थेट जातक कथांच्या दुनियेतच जाऊया. याच जगात आपलं उत्तर लपलेलं आहे. आणि हे जग विशाल आणि अद्भुत कथांनी भरलेलं आहे. तर जातक कथा म्हणजे काय? या काही एक दोन गोष्टी नाही आहेत. हा आहे एक प्रचंड मोठा, नीट मांडलेला कथांचा संग्रह. यात गौतम बुद्धांच्या मागच्या जन्मांमधल्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक कथेला एक नंबर आणि एक ठरलेली रचना आहे. म्हणजे हा ज्ञानाचा सागर असला तरी त्यात हरवायला होत नाही. आपली ही जी छोटीशी नोंद आहे ना, ती अशाच एका मोठ्या अभ्यासपूर्ण आणि शिस्तबद्ध संग्रहाचा भाग आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ हे जे काही झालंय ते चुकून झालेलं नाहीये. यामागे एक विचारपूर्वक केलेली रचना आहे. बरं, आता आपल्याकडे सगळे तुकडे जमले आहेत, पुरावे पण आहेत आणि संदर्भ पण मिळाला. चला, आता हे सगळे धागेदोरे एकत्र जोडूया आणि बघूया की हे कोडं सुटतंय का? परत एकदा त्या महत्वाच्या वाक्याकडे बघूया. सिरिमांद्रची ही समस्या महाउम्मगामध्ये विस्ताराने दिली जाईल. हे वाक्यच या सगळ्या रहस्याची गुरुकिल्ली आहे. यातच उत्तर दडलेलं आहे. बघा, किती स्पष्टपणे निर्देश दिला इथे. आणि इथेच आपल्याला उत्तर मिळतं. सिरिमांद जातक ही मुळात एक स्वतंत्र कथा नाहीयेच. ती फक्त एक खूण आहे, एक साईनबोर्ड आहे, जो आपल्याला त्याच संग्रहातल्या दुसऱ्या मोठ्या कथेकडे बोट दाखवतोय. आणि ती कथा म्हणजे महाउम्मगा जातक, जी आहे क्रमांक 546 वर. म्हणजे बघा, उत्तर किती सोपं होतं. कथा वगैरे काही हरवलेली नाहीये. हे तथाकथित रहस्य म्हणजे त्या ग्रंथाच्या रचनेचाच एक भाग होता. ही चूक नव्हती, तर उलट ही एक अतिशय हुशारीने केलेली संपादनाची पद्धत होती. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. ठीक आहे, कोडं सुटलं. पण ही रिकामी वाटणारी नोंद आपल्याला अजून काय शिकवते? म्हणजे या छोट्याशा कोड्यापलीकडे याचा काही मोठा अर्थ आहे का? ही जी नोंद आहे ना,
ती म्हणजे प्राचीन काळातलं एक ॲडव्हान्स्ड एडिटिंग टूल आहे असं समजा. यावरून कळतं की एवढा मोठा कथासंग्रह सांभाळण्यासाठी किती विचारपूर्वक रचना केली गेली होती. याने फक्त जागाच वाचत नाही, तर वेगवेगळ्या कथांमध्ये काय संबंध आहे हेही स्पष्ट होतं. तर मग या एका ओळीच्या नोंदीतून आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की कधी-कधी अगदी लहान-सहान तपशिलांमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो. प्रत्येक तळटीप, प्रत्येक संदर्भ ही काही चूक नसते, तर ते एक दार असतं जे आपल्याला अजून मोठ्या ज्ञानाकडे घेऊन जातं. आणि जाता जाता हा एक प्रश्न विचार करा, आपल्या इतिहासात आणि साहित्यामध्ये असे किती हरवलेले किंवा अपूर्ण वाटणारे तुकडे असतील जे खरं तर हरवलेले नाहीतच, तर फक्त कोणीतरी त्याखालची तळटीप वाचावी याची वाट बघत असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?